आषाढी एकादशीच्या निमित्ताने रविवारी अवघी पंढरी दुमदुमली होती। लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीत जमला होता। टाळ मृदुंगाचा गजर आणि विठू माऊलीच्या जयघोषाने अवघा आसमंत दुमदुमून गेला होता। आषाढी यात्रेमुळे पंढरपूरसह महाराष्ट्रात सगळीकडे आनंदोत्सव होत असताना मात्र त्याच पंढरपूर तालुक्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। कौटुंबिक वादातून पंढरपूर तालुक्यातील कासेगाव या गावात राहणाऱ्या एका कुटुंबातील 4 सदस्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। ही आत्महत्या कौटुंबिक वादातून झाली असल्याची माहिती मिळत आहे। यामध्ये सोनाली असबे वय वर्ष 25 यांनी आपल्याच द्राक्षाच्या बागेतील विहिरीमध्ये आपल्या दोन्ही मुलांना म्हणजेच कार्तिक असबे वय वर्ष 6 तर 4 वर्षाची प्रगती नावाच्या मुलीला सोबत घेऊन विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे। यानंतर पती ममाजी असबे यांनी आपल्या पत्नीने व दोन्ही मुलांनी आत्महत्या केल्याचे समजताच ममाजी असबे यांनीही घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळत आहे। या घडलेल्या घटनेमुळे पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या घटनेची पंढरपूर तालुका पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली। आत्महत्या केलेल्या विहिरीमधून मोनाली व तिच्या 2 लहान मुलांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। कारण विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने घडलेल्या घटनेपासून सातत्याने विहिरीतील पाणी उपसणे सुरू होते। रात्री उशिरापर्यंत 3 मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते। यामध्ये पंढरपूर येथील आपत्कालीन यंत्रणा देखील घटनास्थळी दाखल होते। यानंतर पोलिसांनी ममाजी असबे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या ठिकाणी पोहोचताच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले। दरम्यान पती पत्नीच्या कौटुंबिक वादातून ही धक्कादायक घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे।